नमस्कार, मी डॉक्टर रेवती राणे, स्त्रीरोग तज्ञ अकलूज आणि अमॉक्सच्या जनजागृती समितीचे अध्यक्ष. अमॉक्सची एमटीपी आणि फॅमिली वेलफेअर कमिटी आणि पब्लिक अवेअरनेस कमिटीच्या अंतर्गत चालू केलेल्या या माहिती आमची निवड तुमची या व्हिडिओ शृंखलेमध्ये सगळ्यांचं स्वागत. माहिती आमची निवड तुमची या नावाबद्दल सांगायचं म्हटलं तर त्याच्या मागचं उद्दिष्ट हे आहे की इथे तुम्हाला सगळे स्त्रीरोग तज्ञ कुटुंब नियोजनाच्या विविध साधनांची शास्त्रशुद्ध माहिती देणार आहेत. पण कुठलंही कुटुंब नियोजनाचं साधन स्वीकारताना, त्याचा अवलंब करताना तो निर्णय पूर्णपणे त्या जोडप्याचा असतो. त्याच्यामुळे निवड तुम्हाला करायची आहे. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. आजचा विषय आहे नॅचरल मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन, म्हणजे कुटुंब नियोजनाच्या नैसर्गिक पद्धती. खूप वेळा आमच्याकडे जेव्हा जोडपी येतात, जसं की डिलिव्हरी नंतर येतात किंवा त्यांना गॅप ठेवायचा असतो काही कारणास्तव, तेव्हा आम्ही त्यांना बरेच ऑप्शन्स देतो. पण बऱ्याचदा मनामध्ये काही भीती असते की हॉर्मोन्सने काही प्रॉब्लेम होतो का, कॉपर्टीने काही प्रॉब्लेम होतो का, ज्याच्याबद्दल माहिती तुम्हाला पुढच्या भागांमध्ये मिळेलच. त्या शंका सगळ्या दूर होतीलच. पण खूप वेळा या सगळ्या गैरसमजात पोटी पेशंट्स नॅचरल मेथड म्हणजे आम्ही काळजी घेऊ किंवा नैसर्गिकरित्या काहीतरी वापर करू याचा विचार करतात. आणि त्याबाबत खूप वेळा पूर्णपणे माहिती नसते, नीट ज्ञान नसतं आणि ह्याच्यातूनच पुढे ऍक्सिडेंटल प्रेग्नन्सी म्हणजे नको असताना गर्भधारणा होते आणि कारण नसताना आपल्याला गर्भपात आणि त्याच्या पुढच्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्सला सामोरं जावं लागतं. कुटुंब नियोजनाच्या नैसर्गिक पद्धतीचा अगदी ग्रीक, रोमन आणि हिंदू पुराणकालापासून वापर केला जातोय. पूर्वीच्या काळी शरीरशास्त्राबद्दल पूर्ण माहिती नव्हती. त्याच्यामुळे जसं की हिंदू शास्त्राप्रमाणे पाळीचा चौथा दिवस, ज्याला ऋतुसना म्हणतात, तो सगळ्यात फर्टाईल पिरियड म्हणजे गर्भ राहण्यासाठी अगदी योग्य दिवस पकडला जायचा. जसं हळूहळू पुढे शरीर विज्ञान प्रगत होत गेलं, त्याच्याबाबतचं ज्ञान आहे ते सुधारत गेलं. नैसर्गिक कुटुंब नियोजन पद्धतीचा लोक अवलंब करायचा विचार करतात कारण त्याचे काही फायदे आहेत. जसं की त्याच्यामागे काही खर्च होत नाही. दुसरी गोष्ट, त्याच्यात काही हॉर्मोन्स घ्यायला लागत नाही. त्याचा पाळीवर काही परिणाम होत नाही. पण त्याच्याबाबत योग्य ज्ञान असणं हे अतिशय महत्वाचं आहे. जर त्याच्यामध्ये नीट अवलंब केला गेला नाही तर मात्र त्याची फेल व्हायची शक्यता म्हणजे चुकून गर्भधारणा होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते. तर त्याचे काय प्रकार आहेत ते आता बघूयात. याचे 2 प्रमुख प्रकार आहे. पहिला प्रकार म्हणजे फर्टिलिटी अवेअरनेस बेस्ड मेथड, ज्याच्यामध्ये आपल्याला जो आपला गर्भधारणा होण्यासाठीचा जो कालावधी आहे तो कालावधी समजून घ्यायला लागतो आणि त्या कालावधीमध्ये संबंध टाळायला लागतात. आणि दुसरा प्रकार म्हणजे ज्याला आपण विड्रॉल मेथड किंवा कॉयटस इंटरप्टस म्हणतो, ज्याच्यामध्ये संबंधाच्या वेळेस जे शुक्रजंतू आहेत ते योनिमार्गात डिपॉझिट न होता शरीराबाहेर डिपॉझिट करायला लागतात. सेफ पिरियड किंवा कॅलेंडर मेथडचा अवलंब करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. सगळ्यात प्रथम गोष्ट म्हणजे प्रत्येकाची पाळी ही अगदी काही नियमित 28 दिवसाची नसते. त्याच्यामुळे स्त्रीबीज फुटण्याचा जो कालावधी आहे तो प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. स्त्रीबीज फुटल्यानंतर ते 24 तासामध्ये पुढे कधीही फलित होऊ शकतं. महत्वाची अजून एक गोष्ट म्हणजे शुक्राणू जे आहेत ते स्त्रीच्या शरीरात साधारण 5 ते 7 दिवस ते ऍक्टिव्ह राहू शकतात. त्याच्यामुळे संबंध आल्यानंतर साधारण 3-4 दिवसांनी नंतर जरी तुमचं ओव्ह्युलेशन झालं किंवा स्त्रीबीज फुटलं तरीही प्रेग्नन्सी राहू शकते. या सगळ्याचा विचार करून आपल्याला सेफ पिरियड ठरवायला लागतो. तुमची पाळी जर अगदी नियमित असेल, 28 दिवसाचं तुमचं सायकल असेल, तर पाळीच्या 7व्या दिवसापासून ते पाळीच्या 21व्या दिवसापर्यंत संबंध जर आला तर कधीही गर्भधारणा होऊ शकते. त्याच्यामुळे ह्या पिरियडमध्ये संबंध ठेवता येणार नाही. जर तुमची पाळी अनियमित असेल तर मात्र आपल्याला तुमच्या पाळीसाठी एक कॅलेंडरनी अंदाज घ्यायला लागतो, ज्याच्यामध्ये तुमचं जे शॉर्टेस्ट सायकल आहे म्हणजे लवकर पाळी आली असेल तर त्याच्यातून आपल्याला 18 दिवस वजा करायला लागतात आणि जे तुमचं लॉंगेस्ट सायकल आहे म्हणजे लेट पाळी आली असेल तर त्याच्यातून आपल्याला 11 दिवस वजा करायला लागतात. आणि तो जो काही आपला पिरियड निघतो त्या पिरियडमध्ये आपल्याला संबंध ठेवायचे नाहीये. याच्या पुढची मेथड आहे बेझल बॉडी टेम्परेचर मेथड. जेव्हा ओव्ह्युलेशन होतं, स्त्रीबीज फुटतं, तेव्हा शरीरात प्रोजेस्ट्रॉन हार्मोन जे निर्माण होतं त्याच्यामुळे स्त्रियांचं शरीराचं तापमान 0.2 ते 0.4 डिग्री सेल्सिअसनी वाढतं. त्यामुळे जर आपण थर्मामीटरनी जर बॉडी टेम्परेचर मेजर केलं तर जेव्हा टेम्परेचर वाढत आहे त्या दरम्यान आपल्याला ओव्ह्युलेशन होणार आहे. म्हणून टेम्परेचर वाढल्यापासून 3 दिवस संबंध जर टाळला तर प्रेग्नन्सी राहायची शक्यता कमी होते.
पण काही पेशंटमध्ये टेम्परेचर खूप हळूहळू वाढतं, काही पेशंटमध्ये ते इतकं वाढलेलं निदर्शनास येत नाही. किंवा जर तुम्हाला त्याच वेळेस जर ताप आला असेल किंवा दुसरे काही आजार असेल तर त्यामध्ये तुम्हाला ओव्ह्युलेशन करणार सुद्धा नाही. त्यामुळे ही मेथड इतकी रिलायबल समजली जात नाही. याच्यानंतरची मेथड आहे त्याला सर्व्हायकल म्युकस मेथड असं म्हणतात. बऱ्याचदा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात की पांढरं जाण्याची त्यांना तक्रार असते, तेव्हा काही पेशंटमध्ये इन्फेक्शन असतं, पण काही पेशंटमध्ये फिजिओलॉजिकल म्हणजे नैसर्गिकरित्या जे पांढरं जात असतं त्याचीही पेशंटला काळजी वाटते. तर सर्वप्रथम हे समजून घेणं गरजेचं आहे की पिशवीचं तोंड म्हणजे सर्व्हिक्स त्याच्यामध्ये काही ग्रंथी असतात आणि त्याच्यातून नैसर्गिक द्राव शरीरातून बाहेर पडत असतात. पाळी येऊन गेल्या गेल्या त्याच्यानंतर एक 2-4 दिवस काहीच द्राव होत नाही, ज्याला ड्राय डेज म्हटलं जातं. जसं आपल्या शरीरात इस्ट्रोजन हॉर्मोन वाढायला लागतं आणि ओव्ह्युलेशनच्या जवळ जेव्हा शरीर जातं तेव्हा शरीरामध्ये चिकट द्राव, अगदी पाण्यासारखा आणि चिकट द्राव बाहेर पडतो, ज्याला वेट डेज म्हणतात. जेव्हा असं चिकट द्राव बाहेर पडत असेल त्या दरम्यान 3 ते 4 दिवस जर संबंध ठेवला नाही तर मग प्रेग्नन्सी राहायची शक्यता कमी होते. त्याच्यानंतर प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन येतो आणि मग हे म्युकस जे आहे ते कमी प्रमाणात होतं आणि घट्ट होतं. जेव्हा आपण आपला सेफ पिरियड नीट समजून घेऊ, बॉडी टेम्परेचरचा आपल्याला थोडा अंदाज येईल, हे जे सर्व्हायकल म्युकसचे चेंजेस मी आता सांगितलेत ते आपल्याला थोडे लक्षात येतील आणि त्याच जोडीला ओव्ह्युलेशनचे जे साईन्स आहेत जसं की थोडं पोटात दुखणं, अंगावरून थोडासा लालसर डाग जाणं, हे जे काही सिम्पटम्स आहेत हे तुम्हाला स्वतःला कळायला लागतील. तेव्हाच्या पिरियडमध्ये जेव्हा संबंध टाळाल तेव्हा ही जी पद्धती आहे ती थोड्याफार प्रमाणात प्रभावी ठरू शकते. विड्रॉल मेथड किंवा कॉयटस इंटरप्टस ज्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये संबंधाच्या वेळेस वीर्याचं जे उत्सर्जन आहे ते शरीराबाहेर केलं जातं. या पद्धतीचे तोटे असे आहेत की कधी कधी जो वीर्याचा सुरुवातीचा पार्ट असतो त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात शुक्राणू तरीही शरीरात जाऊ शकतात आणि प्रेग्नन्सी राहू शकते. त्याच्यामुळे विड्रॉल मेथड बरोबर जर आपण बाकी आतापर्यंत जी माहिती दिली त्याचाही जर आपण अवलंब केला आणि सेफ पिरियडचा आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तर ही गोष्ट थोड्याफार प्रमाणात आपल्याला उपयोगी ठरू शकते. थोडक्यात नैसर्गिक मेथड जी कुटुंब नियोजनाची आहे ती विशेष भरोशाची नाहीये. त्याचा फेल्युअर रेट साधारण एक 25 ते 30 100 वुमन इयर म्हणजे साधारण 100 बायकांच्या मध्ये 25 ते 30 वेळा हे फेल होऊन प्रेग्नन्सी चुकून राहू शकते. त्यासाठीच या पद्धतीचा अवलंब करायच्या आधी एकदा त्याच्याबद्दल व्यवस्थित नॉलेज नीट घ्या आणि दुसरी कुठलीही मेथड बद्दल शंका न ठेवता किंवा भीती न ठेवता डॉक्टरांची चर्चा करून मग तुम्ही पुढे काय करायचं आहे ते ठरवा. पुढील भागामध्ये कुटुंब नियोजनाच्या बाकी पद्धतीबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती मिळेलच, त्यामुळे नक्की भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.